हाय फ्रेंड्स, आज आम्ही बनवतोय सोयाबीन चिली ग्रेव्ही। पनीर चिल्ली, मशरूम चिल्ली आणि मंचुरियन ग्रेव्ही ची पण हीच रेसिपी आहे। आम्ही फक्त कॅप्सिकम घेतली आहे, पण यात आपण गाजर, फ्रेंच बीन्स, कोबी पण घालू शकतो। आलं लसूण चॉप करून घेतले, भाज्या सगळे कापून घेतले आणि सोयाबीन पॅकेट्सचे यूज करायचे, म्हणजे त्याला वास येत नाही। असं आपण ओपन वाले जर यूज केले की कधी कधी जरा वास येतो ना। सोयाबीन 4-5 मिनिटं गरम पाण्यात बॉईल करून घेतले आणि मग याच पाण्यात 5 मिनिटं त्याला भिजत ठेवले होते आणि 5 मिनिटांनी मग हे पाणी आम्ही सगळं ड्रेन केलं आणि त्यानंतर याला थोडंसं पिळून घेतलं, स्क्वीज करून घेतलं आणि आता याला मॅरिनेट करतोय। मीठ, मंचुरियन मसाला, आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, मैदा, कलर हे सगळं घालून आपल्याला आता याला मिक्स करायचे आणि नंतर याला डीप फ्राय करणार आहोत। सोयाबीन तेलात सोडल्यावर ते जर लगेच वर आलं की समजायचं की आपलं तेल प्रॉपर गरम झालंय। मग मीडियम फ्लेमवर आम्ही सगळे सोया चंक्स फ्राय करून घेतले। सोयाबीन नुसती फ्राय करून असे खाल्ले तरी इतके सुंदर लागतात, पण मग यात थोडा आपण मिरची पावडर आणि चाट मसाला घालायचा। सोयाबीन फ्राय करून झालेत, आता आपण सगळे सॉस रेडी करू। सॉस ऍक्च्युली ऐन वेळेस पण आपण घालू शकतो ग्रेव्ही मध्ये, पण आम्ही एका बाउल मध्ये काढून घेतो, म्हणजे मग ते जरा अजून इझी होतं ना बनवायला। एका बाउल मध्ये अजिनोमोटो, केचप, सोया सॉस, चिली सॉस, विनेगर, ग्रीन चिली सॉस आणि मंचुरियन मसाला मिक्स करून आम्ही बाजूला ठेवलाय। मंचुरियन मसाला हा ऑप्शनल आहे, आम्ही पण ऍक्च्युली फर्स्ट टाइम यूज केलंय आणि आपण एवढे सॉस वगैरे घालतो ना, तर ते नाही घातलं तरी चालेल। आणि सॉसचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। ग्रेव्हीला थिकनेस देण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागेल, तर एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, त्यात थोडं पाणी घालायचं आणि गोळ रेडी करून आपण बाजूला ठेवायचं। हे शेवटी आपल्याला लागेल। एका कढाईमध्ये तेल घ्यायचं आणि त्यात चॉप केलेले लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालायची आणि थोडंसं परतून घ्यायचं। मग त्यात शिमला मिरची आणि कांदा ऍड करायचा आणि तुम्हाला जर दुसरी कोणती भाजी घालायची असेल तर ते पण तुम्ही ऍड करू शकता। मंचाव सूपची पण सेम रेसिपी आहे, पण त्यात मग आपण थोडी बारीक चिरलेली कोबी घालतो या भाज्यांबरोबर। भाजी 1-2 मिनिटं आपण परतून घेणार आहोत आणि मग यात जे आपण सॉस रेडी केले सगळे ते घालू। सॉस घातल्यावर जास्त शिजवायचं नाहीये, थोडं मिक्स करायचंय फक्त। अर्धा चमचा काळी मिरी पावडर पण घालायची आहे, मगाशी विसरले, ते बाउल मध्ये ऍक्च्युली ऍड करायचं होतं। आपल्याला पाहिजे तितकं पाणी आपण ऍड करून घ्यायचं, जितके मेंबर्स असतील त्या हिशोबाने पाणी घाला। आपण शेवटी कॉर्नफ्लॉवर घालून कन्सिस्टन्सी त्याची मेंटेन करू शकतो, जितकं पाहिजे तितकं आपण त्याला थिकनेस देऊ शकतो कॉर्नफ्लॉवर घालून। आम्ही थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालतोय, कारण ग्रेव्ही खूप पातळ पण नकोय आणि खूप घट्ट पण नकोय, आपल्याला मीडियम हवी आहे। जर आपल्याला ड्राय चिली बनवायचं असेल तर आपण मग हे पाणी खूप कमी घालायचं, म्हणजे आपलं सोयाबीन फक्त त्यात बुडेल इतकंच आपण पाणी घालायचं आणि बाकी सगळं प्रोसेस सेम राहील। ग्रेव्हीला 1-2 मिनिटं बॉईल करून घ्यायचे, मग त्यात आपण ऍड करू स्प्रिंग अनियन। कांद्याची पात खूप इम्पॉर्टंट आहे,
चायनीज डिश इनकम्प्लीट आहे विदाउट स्प्रिंग अनियन. ग्रेव्ही आपली रेडी आहे. आता आपण यात ऍड करू फ्राईड सोया चंक्स. 5-10 मिनिटं ग्रेव्ही बॉईल करून घ्यायची आहे किंवा सोया चंक्स आपल्याला पाहिजे तितके सॉफ्ट होईपर्यंत आपण ही ग्रेव्ही बॉईल करायची. या स्टेजवर सोयाबीनच्या ऐवजी आपण फ्राईड पनीर किंवा मशरूम सुद्धा ऍड करू शकतो. पनीर चिल्लीची पण सेम रेसिपी आहे. फक्त आपल्याला जर ड्राय चिल्ली हवी असेल तर आपण पाणी खूप कमी घालायचं आणि ग्रेव्ही हवी असेल तर आपण पाणी जास्त घालायचं. इतकाच डिफरन्स आहे. आपली सोयाबीन चिली ग्रेव्ही रेडी आहे. हे आपण ॲज अ स्टार्टर सुद्धा खाऊ शकतो किंवा राईस बरोबर सर्व करू शकतो. आणि जर फ्राईड राईस असेल मग तर काही विचारायलाच नको. एकदम बेस्ट कॉम्बिनेशन. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.